एव्हरेस्ट ई लर्निंग अकादमी पुणे 12वी नवीन 2020च्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित विषय भूगोल घटक लोकसंख्या भाग 1. एव्हरेस्ट ई लर्निंग अकादमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनला प्रेस करा. जर आपणास आमचे नवनवीन व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या पाठाचा घटक आहे लोकसंख्या भाग 1. प्रस्तुत करते आहेत सहाय्यक प्राध्यापक किशोर चौधरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या ऑनलाईन वर्गात तुमचे स्वागत आहे. पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल असे स्थूलमानाने मानले जाते. मागील इयत्तेत तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला आहे. तितकाच महत्त्वाचा भाग मानवी भूगोलातही केला जातो. उच्च माध्यमिक स्तरावरील या पाठ्यपुस्तकात मानवी भूगोलाचा समावेश केला आहे. पृथ्वीच्या विविध भागात मानवाचे वास्तव्य पाहायला मिळते, परंतु त्यात वैविध्यता व असमानता आढळते. प्राकृतिक घटकांच्या परिणामामुळे असे घडते. लोकसंख्या, वस्त्या, मानवाच्या आर्थिक क्रिया यामध्ये विविधता आढळते. कोणती भूमी कशासाठी वापरायची हे ठरते. भूमी वापरानुसार भूमी आवरणात बदल घडतो. या सर्व बाबींचा अभ्यास मानवी भूगोलातून केला जातो. पाठांतील घटक अभ्यासताना कार्यकारण भाव समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग सुरू करूया लोकसंख्या या घटकाच्या विस्तारित विवेचनास. त्यासाठी प्रथम अभ्यासूया प्रस्तावना. मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशांचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातीलच मुद्दे आहेत. या पाठामध्ये आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण खंडांतर्गत असलेल्या भूमीची टक्केवारी अभ्यासूया. पृथ्वीची विभागणी पाणी आणि जमीन या 2 भागामध्ये केली जाते. 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला असून 21% भूभागावरती किंवा आपण त्याला जमिनीचा भाग असे म्हणतो. तर ते 21% जर आपण 100% आहे असं गृहीत धरलं आणि त्याची विभागणी पाहिली तर ती खंडानुसार येते. मग या 100% भूभागाची म्हणजे 21% पृथ्वीची विभागणी खंडांतर्गत असलेल्या भूमीमध्ये त्याची टक्केवारी किती आहे हे अभ्यासूया. पहिला खंड आहे. हे अभ्यासण्यासाठी आपण एक विभाजित वर्तुळ घेतलं आहे. त्यामध्ये प्रत्येक खंडाची टक्केवारी दर्शवली आहे आणि खाली एक जगाचा नकाशा घेतला आहे. तो वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळे खंड दर्शवतो. त्यातील पहिला खंड आहे आफ्रिका. आफ्रिका खंडाने एकूण भूभागाच्या 20.40% भूमीचा भाग व्यापलेला आहे. त्यानंतर दुसरा खंड आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 9.20% भूमीचा भूभाग व्यापलेला आहे. अंटार्क्टिका खंडाचं स्थान नकाशामध्ये दक्षिणेला दक्षिण ध्रुवाच्या जवळ आहे. तिसरा खंड आहे आशिया खंड.
आशिया खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 29.20% भूमी व्यापलेली आहे. जगाच्या नकाशामध्ये आशिया खंडाचं स्थान उत्तर गोलार्धात असून ते पश्चिमेकडे आहे. चौथा खंड आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेने जगाच्या एकूण भूमीच्या 16.50% भूभाग व्यापलेला असून उत्तर अमेरिकेचं स्थान पूर्वेकडे उत्तर गोलार्धात आहे. त्यानंतर आहे पाचवा खंड दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेचे जगाच्या एकूण भूमीच्या 12% भूमी दक्षिण अमेरिकेने व्यापलेली आहे आणि दक्षिण अमेरिकेचं स्थान हे उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेला दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्यानंतरचा 6वा खंड आहे युरोप खंड. युरोप खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 6.80% भूमी व्यापलेली असून या खंडाचं स्थान आफ्रिकेच्या उत्तरेला, आशियाच्या पूर्वेला आणि उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्यानंतरचा 7वा खंड आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 5.90% भूमी व्यापलेली असून ऑस्ट्रेलियाचे स्थान हे पूर्व गोलार्धात पूर्वेला दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आता पाहूया खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी. लोकसंख्या या घटकाच्या अभ्यासासाठी आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की लोकसंख्येचे जागतिक वितरण हे असमान आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. तर आपण हे जी काही 7.7 अब्ज लोकसंख्या जगाची आहे, या जगाच्या लोकसंख्येचं खंडनिहाय वितरण काय आहे त्याची टक्केवारी आपण पुढील तक्त्याच्या आधारे अभ्यासूया. हे अभ्यासण्यासाठी आपण विभाजित वर्तुळाचा आणि जगाच्या नकाशाचा आधार घेतोय. आपण या ठिकाणी 2 विभाजित वर्तुळ पाहतोय. प्रत्यक्षात हे एकच विभाजित वर्तुळ असून त्यामध्ये हे विभाजित वर्तुळ थोडंसं खंडनिहाय वेगळं केल्यानंतर ते कसं दिसतं ते दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये त्याची विभागणी केल्यावरती ते दिसतं. म्हणजे यामध्ये लोकसंख्येच्या वितरणाची खंडनिहाय टक्केवारी दर्शवणारा हा विभाजित वर्तुळ आहे आणि खाली पुन्हा एकदा जगाचा नकाशा जो आपण पाठीमागील उदाहरणात अभ्यासला तोच आहे. तो खंडाचं प्रतिनिधित्व करतोय वेगवेगळ्या रंगांमधून. तर आता हे आपण लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी अभ्यासूया. त्यासाठी पहिला खंड आहे आफ्रिका खंड. आफ्रिका खंडाची भूमीची टक्केवारी आहे 20.40. ही आपण आधीच अभ्यासली. या 20.40 टक्केवारी असलेल्या भूमीमध्ये लोकसंख्येची टक्केवारी आहे 16.96. म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 16.96% लोकसंख्या ही आफ्रिकेमधील 20.40% भूमीवरती वास्तव्यास आहे. त्यानंतरचा दुसरा खंड आहे आशिया खंड. आशिया खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 29.20% भूमी व्यापलेली असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 59.65% लोकसंख्या या खंडामध्ये वास्तव्यास आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या वास्तव्यास असलेला हा एकमेव खंड आहे. त्यानंतरचा तिसरा खंड आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेने जगाच्या एकूण भूमीच्या 16.50% भूमी व्यापलेली असून एकूण लोकसंख्येच्या 9.69% लोकसंख्या ही उत्तर अमेरिका या खंडात वास्तव्यास आहे. त्यानंतरचा पुढचा चौथा खंड आहे दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेने जगाच्या एकूण भूमीच्या 12% भूमी व्यापलेली आहे आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.40% लोकसंख्या दक्षिण अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. त्यानंतरचा पुढचा पाचवा खंड आहे युरोप. युरोप खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 6.80% भूमी व्यापलेली असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 4.75% लोकसंख्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. आणि पुढचा 6वा खंड ऑस्ट्रेलिया. या ऑस्ट्रेलिया खंडाने जगाच्या एकूण भूमीच्या 5.90% भूभाग व्यापलेला असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.50% लोकसंख्या या खंडामध्ये वास्तव्यास आहे. आता आपण खंडनिहाय लोकसंख्येचं वितरणाची टक्केवारी आणि खंडनिहाय
भूमीची टक्केवारी अभ्यासली आहे. या दोन्हीही उदाहरणांवरून असे लक्षात येते की अंटार्क्टिका या खंडावरती स्थायिक असलेली लोकसंख्या ही 0 आहे. म्हणून अंटार्क्टिका हा खंड मनुष्यविरहित खंड म्हणून ओळखला जातो. म्हणून या खंडाला या विभाजित वर्तुळामध्ये स्थान दिलेलं नाही, कारण या ठिकाणी लोकसंख्या नाही. म्हणून लोकसंख्येचं वितरण दर्शवणारा हा विभाजित वर्तुळ असल्यामुळे या विभाजित वर्तुळामध्ये अंटार्क्टिका खंडाला स्थान नाही. आता या खंडनिहाय लोकसंख्येचं वितरण आणि खंडनिहाय भूमीचं वितरण या अभ्यासानंतर आपण काही प्रश्न अभ्यासूया आणि या प्रश्नांची उत्तरं पाहूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या खंडात सर्वात कमी लोकसंख्या आहे? आता आपल्याकडे एक वर तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये खंड आणि त्यांची भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. आपल्याला प्रश्न असा आहे की कोणत्या खंडात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणाऱ्या कॉलममध्ये पाहूयात. त्यातील सर्वात शेवटीची जी टक्केवारी आहे ती सर्वात कमी आहे आणि ती आहे ऑस्ट्रेलिया या खंडाची. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी टक्केवारी आहे. ती आहे 0.50% जगाच्या एकूण लोकसंख्येच्या. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी भूमी आणि लोकसंख्या असलेला खंड कोणता? म्हणजे पहा, पहिला होता फक्त लोकसंख्येची टक्केवारी कमी असलेला खंड, परंतु आता काय प्रश्न आहे, तर भूमी आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत सर्वात कमी लोकसंख्या किंवा सर्वात कमी भूमी असलेला खंड कोणता आहे? तर आपण भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणाऱ्या कॉलमकडे पाहूया. त्यातील सर्वात कमी आकडा दर्शवितो तो शेवटचा म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडाचा. ऑस्ट्रेलिया खंडाची सर्वात कमी भूमीची टक्केवारी आहे ती आहे 5.90% आणि लोकसंख्येची टक्केवारी सर्वात कमी आहे ती आहे 0.50%. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया खंड सर्वात कमी भूमी आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, सर्वाधिक भूमी व लोकसंख्या असलेला खंड कोणता? तर पुन्हा एकदा आपण तक्त्याकडे पाहूयात. या ठिकाणी आशिया खंडाची भूमी आणि आशिया खंडाची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आशिया खंड. भूमीची टक्केवारी आहे सर्वाधिक 29.20% आणि लोकसंख्येची टक्केवारी आहे सर्वाधिक 59.65%. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे? म्हणजे कोणता विभाजित वर्तुळ? म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये किंवा या स्क्रीनवरती दिसत असलेले 2 विभाजित वर्तुळ ही एकच आहेत. फक्त हे लोकसंख्येची टक्केवारी दर्शवितं. आणि याआधीच्या याच्यामध्ये आपण अभ्यासलं खंडनिहाय भूमीची टक्केवारी, ते एक विभाजित वर्तुळ होतं. त्यामध्ये सगळे खंड दर्शवले होते, परंतु आपण अभ्यासल्याप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी दाखवणारं जे विभाजित वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये एक खंड नाही आहे, ते म्हणजे मनुष्यविरहित असलेला खंड आहे अंटार्क्टिका. म्हणजे खंडनिहाय लोकसंख्येचे वितरण दर्शवणारे टक्केवारी दर्शवणारा जो काही विभाजित वर्तुळ आहे त्यामध्ये अंटार्क्टिका खंड नाही, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर त्याचा पोटप्रश्न आहे, त्याचे कारण काय असावे? त्याचं कारण काय आहे? तर खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी दर्शवणाऱ्या विभाजित वर्तुळामध्ये अंटार्क्टिका खंड नाही, कारण तिथे कोणीही मनुष्य स्थायिक नाही किंवा तो मनुष्यविरहित खंड आहे. पुढचा मुद्दा अभ्यासूया, लोकसंख्येची घनता. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. आता लोकसंख्येची घनता कशी काढायची त्यासाठीची काही सूत्र दिली, त्यातील एक सूत्र आपण प्रमुख अभ्यासूया. सूत्र आहे, लोकसंख्येची घनता बरोबर कोणत्याही प्रदेशाची एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ, म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. उदाहरण म्हणून आपण अभ्यासूया भारताची घनता. भारताची लोकसंख्येची घनता काढण्यासाठी 2 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे भारताची एकूण लोकसंख्या आणि भारताचे एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. चला तर मग अभ्यासूया. भारताच्या लोकसंख्येची घनता बरोबर
भारताचे एकूण लोकसंख्या आहे 135,30,00,000 भागिले भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. आता या एकूण लोकसंख्येला, भारताच्या एकूण लोकसंख्येला भारताच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता भारताच्या लोकसंख्येची घनता मिळते. तर ती आहे भारताच्या लोकसंख्येची घनता बरोबर 411.59 दर चौरस किलोमीटर. जगातील काही म्हणजे आपण लोकसंख्येची घनताचे सूत्र अभ्यासलं आणि लोकसंख्येची घनता काढण्याचं एक उदाहरणही अभ्यासलं. त्यातून आपण काय पाहतो, आता जगातील काही निवडक जास्त लोकसंख्या असलेल्या देशांची एकूण लोकसंख्या व क्षेत्रफळ दिलेलं आहे. त्या आधारे लोकसंख्येची घनता काढायची आणि पुढचा तक्ता पूर्ण करायचा आहे. म्हणजे या तक्त्यामध्ये काय दिलं आहे, देशाचं नाव दिलं आहे, त्यानंतर त्या देशाची एकूण लोकसंख्या दिली आहे 2018च्या जनगणनेनुसार कोटींमध्ये, त्यानंतर त्या ठिकाणचं त्या देशाचं क्षेत्रफळ दिलं आहे लक्ष चौरस किलोमीटरमध्ये आणि आपल्याला काढायची ती लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला. चला तर मग सुरू करूयात. पहिला देश आहे चीन. चीनची एकूण लोकसंख्या आहे 142.8 कोटी आणि चीनचं क्षेत्रफळ आहे 96 लक्ष चौरस किलोमीटर. आता लोकसंख्येची घनता काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. आपल्याला दोनही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला भागाकार करायचा आहे. एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागले असता त्या देशाची आपल्याला काय मिळणार आहे, लोकसंख्येची घनता. तर चीनची लोकसंख्येची घनता बरोबर चीनची लोकसंख्या आहे 142.8 कोटी भागिले चीनचं क्षेत्रफळ आहे 96 लक्ष चौरस किलोमीटर. याचा भागाकार केल्यानंतर चीनच्या लोकसंख्येची घनता येते 148.75 दर चौरस किलोमीटर. त्यानंतरचा पुढचा देश आहे भारत. भारताची एकूण लोकसंख्या आहे 135.3 कोटी आणि भारताचे क्षेत्रफळ आहे 32.9 लक्ष चौरस किलोमीटर. भारताच्या एकूण लोकसंख्येला भारताच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता भारताच्या लोकसंख्येची घनता येते 411.25 दर चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढचा देश आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आपण त्यालाच USA पण म्हणतो. USA किंवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची लोकसंख्या आहे 32.7 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 55.3 कोटी. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाची लोकसंख्येची घनता बरोबर 32.7 कोटी लोकसंख्या भागिले 55.3 लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. तर त्याची म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या लोकसंख्येची घनता आहे 34.31 दर चौरस किलोमीटर. या ठिकाणी अमेरिकेची लोकसंख्या आणि अमेरिकेचे क्षेत्रफळ या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि या आधीचे दोन देश आहे, या दोन देशांच्याही लोकसंख्येचं आणि क्षेत्रफळाकडे पाहिलं तर असं दिसून येतं अमेरिकेचं क्षेत्रफळ हे चीनच्या क्षेत्रफळाच्या बरोबरीचं आहे. तरी अमेरिकेची लोकसंख्या ही चीनच्या लोकसंख्येपेक्षा 5 पटीने कमी आहे. तशीच ती भारताच्या लोकसंख्येपेक्षाही 5 पटीने कमी आहे आणि भारताचं क्षेत्रफळ हे चीन आणि अमेरिकेपेक्षाही 3 पटीने कमी आहे. पुढचा देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशियाची लोकसंख्या आहे 26.8 कोटी आणि इंडोनेशियाचे क्षेत्रफळ आहे 19.1 लक्ष चौरस किलोमीटर. इंडोनेशियाच्या लोकसंख्येला क्षेत्रफळाने भागले असता इंडोनेशियाची लोकसंख्येची घनता आहे 140.31 दर चौरस किलोमीटर. त्यानंतरचा पाचवा देश आहे पाकिस्तान.
पाकिस्तानची लोकसंख्या आहे 21.2 कोटी आणि पाकिस्तानचे क्षेत्रफळ आहे 8.9 लक्ष चौरस किलोमीटर. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येला पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता पाकिस्तानच्या लोकसंख्येची घनता आहे 238.20 दर चौरस किलोमीटर. त्यानंतरचा पुढचा 6वा देश आहे ब्राझील. ब्राझीलची एकूण लोकसंख्या आहे 20.9 कोटी आणि ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ आहे 85.2 लक्ष चौरस किलोमीटर. ब्राझीलच्या एकूण लोकसंख्येला ब्राझीलच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता ब्राझीलच्या लोकसंख्येची घनता येते 24.53 दर चौरस किलोमीटर. त्यानंतरचा 7वा देश आहे नायजेरिया. नायजेरिया या देशाची एकूण लोकसंख्या आहे 19.6 कोटी आणि नायजेरियाचे क्षेत्रफळ आहे 9.2 लक्ष चौरस किलोमीटर. नायजेरियाच्या एकूण लोकसंख्येला नायजेरियाच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता नायजेरियाच्या लोकसंख्येची घनता येते 213.04 दर चौरस किलोमीटर. त्यानंतरचा पुढचा देश आहे बांगलादेश. बांगलादेशची लोकसंख्या आहे 16.1 कोटी आणि बांगलादेशचे क्षेत्रफळ आहे 1.5 लक्ष चौरस किलोमीटर. बांगलादेशच्या लोकसंख्येला बांगलादेशच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता बांगलादेशच्या लोकसंख्येची घनता येते 1073.33 दर चौरस किलोमीटर. ही जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. त्यानंतर पुढचा 9वा देश आहे रशिया. रशियाची एकूण लोकसंख्या आहे 14.6 कोटी आणि रशियाचे एकूण क्षेत्रफळ आहे 171 लक्ष चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा असलेला हा देश आहे. रशियाच्या एकूण लोकसंख्येला रशियाच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता रशियाच्या लोकसंख्येची घनता येते 8.54 दर चौरस किलोमीटर. शेवटचा देश आहे यामधील 10वा मेक्सिको. मेक्सिको या देशाची लोकसंख्या आहे 12.6 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 19.7 लक्ष चौरस किलोमीटर. मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येला मेक्सिकोच्या एकूण क्षेत्रफळाने भागले असता मेक्सिको या देशाची लोकसंख्येची घनता आहे 63.96 दर चौरस किलोमीटर. जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध. खंडनीय भूमीची टक्केवारी व लोकसंख्या वितरण आपण विभाजित वर्तुळाद्वारे समजून घेतले. यातून असा निष्कर्ष निघतो की लोकसंख्येचे खंडनीय वितरण लोकसंख्या आणि लोकसंख्या घनता या दोन्ही बाबतीत असमान दिसते. या गोष्टींमधून लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे समजून घेता येतात. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2 व पृष्ठ क्रमांक 83 दिलेल्या जगाच्या नकाशाचे निरीक्षण करून जागतिक लोकसंख्या वितरणाचा प्राकृतिक घटकांचा झालेला परिणाम समजून घेऊन आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. त्याआधी आपण पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2 असलेला जगाचा लोकसंख्या नकाशा आणि पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 83 जगाचा प्राकृतिक नकाशा यांचा आधी तुलनात्मक अभ्यास करूया. प्रथम आपण जो काही पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 83 प्राकृतिक नकाशा आहे या प्राकृतिक नकाशामध्ये रंगसंगती दर्शवली आहे. या रंगसंगतीचा अभ्यास आपण मागील इयत्तेतील जगाचा प्राकृतिक भूगोल यामध्ये केलेला आहे. तरी आपण थोडक्यात रंगसंगती समजावून घेऊयात. गडद हिरवा रंग सामान्यतः निम्न उंचीवरील प्रदेश दर्शवितो जो आपल्याला जगाच्या प्राकृतिक नकाशामध्ये प्रामुख्याने दिसतो. यापेक्षा अधिक उंची हलका तपकिरी ते गडद तपकिरी रंगाने दर्शविली जाते. सर्वोच्च उंची साधारणतः लाल, पांढरा किंवा जांभळ्या रंगाने दर्शवितात. बर्फाच्छादित प्रदेशही पांढऱ्या रंगाने दर्शविले जातात.
त्यानंतर निळा रंग पाण्याने व्यापलेला प्रदेश दर्शवितो. हिरवा राखाडी, लाल, निळा राखाडी किंवा इतर रंग समुद्र सपाटीच्या खालील खोली दाखवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे आपल्याला जे काही जगाच्या प्राकृतिक नकाशामधील रंग दिसतात त्याबद्दलची आपण माहिती पाहिली. मग या ठिकाणी असे दिसते की तपकिरी रंग हा पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेश, तपकिरी लाल रंग हा डोंगराळ प्रदेश दाखवतो, पर्वतीय प्रदेश दाखवतो, पांढरा रंग बर्फाच्छादित प्रदेश दाखवतो, तर हिरवा रंग हा निम्न उंचीवरील प्रदेश किंवा सपाट भूभाग दर्शवितो. तर आपण पुन्हा एकदा पाहूया. पृष्ठ क्रमांक 2वरील जो काही लोकसंख्या वितरणाचा नकाशा आहे त्यामध्ये असे दिसते की त्या ठिकाणी टिंब दिसतात. हे टिंब लोकसंख्येचं वितरण दर्शवितात. ज्या ठिकाणी दाट टिंब आहेत त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे, ज्या ठिकाणी विरळ आहेत त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या आहे, आणि ज्या ठिकाणी कोणतेही टिंब नाहीत, पांढरा भूभाग दिसतो, त्या ठिकाणी लोकसंख्या विरहित भाग आपल्याला दिसतो. तर दोनही नकाशामध्ये उत्तरेकडील भाग हा पांढरा दिसतो कारण त्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहे. तसेच दोनही नकाशांमध्ये पाहिले असता हिरवा रंग जो काही प्राकृतिक नकाशा आहे जगाचा त्यामध्ये हिरवा रंग प्रामुख्याने किनारी भूभागामध्ये दिसतो, आणि लोकसंख्या वितरणाच्या नकाशामध्येही किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट असलेली दिसते. तसेच ज्या ठिकाणी भूभाग सपाट आहे हिरव्या रंगाचा त्याही ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे दाट झालेलं दिसतं, केंद्रीकीकरण झालेलं दिसतं. ज्या ठिकाणी उच्च अक्षवृत्तीय प्रदेश किंवा बर्फाच्छादित प्रदेशाच्या जवळचा प्रदेश आहे त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या दिसते. जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेनुसार तुलना केली असता खालील मुद्दे ठळकपणे दिसतात. बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते किंवा ते लोकसंख्या विरहित प्रदेशही दिसतात. वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशातही लोकसंख्या कमी आढळते. मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त असते. काही ठिकाणी नदीखोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते, उदाहरणार्थ अमेझॉन नदीचे खोरे. याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात, उदाहरणार्थ वने. आता पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2 व 83वरील जगाचा प्राकृतिक नकाशा व जगाच्या लोकसंख्येच्या वितरणाचा नकाशाचा आपण निरीक्षण केले, अभ्यास केला आहे, तो आपण समजून घेतला आहे. आता खालील तक्ता आपण पूर्ण करूयात. या तक्त्यामध्ये खंडाचं नाव, दाट लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आणि लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आपल्याला द्यायचे. या तक्त्यामध्ये एक खंड हा आधीच दिलेला आहे, तो आहे उत्तर अमेरिका खंड, आणि या उत्तर अमेरिकेमध्ये दाट लोकसंख्येस कारणीभूत ठरणारा प्राकृतिक घटक आहे किनारी प्रदेश, आणि लोकसंख्या विरहित किंवा विरळीत लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा प्राकृतिक घटक आहे वने, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश. तर आपल्याला बाकीचे खंड लिहायचेत आणि त्याची दाट लोकसंख्येस किंवा विरळ लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आपल्याला या ठिकाणी द्यायचेत. तर दुसरा खंड आहे दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेमध्ये दाट लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत किनारी प्रदेश असतील, त्या ठिकाणच्या प्रमुख नदी खोरे असतील, वनस्पती प्राणी संसाधने असतील, अँडीज पर्वत श्रेणीमुळे नैसर्गिक सुरक्षा प्राप्त होते, आणि मैदानी प्रदेशांमुळे त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आढळते. तसेच याच खंडामध्ये म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत पर्यावरणीय असमतोल, पर्वत श्रेणी, घनदाट जंगल, प्रचंड विस्तीर्ण नदी खोरे. तिसरा खंड आहे युरोप. युरोप खंडामध्ये दाट लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत सुपीक मैदानी प्रदेश, बारमाही नद्या, प्राकृतिक समानता. आणि युरोप खंडामध्ये
लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. उच्च अक्षवृत्तीय प्रदेश, शीत वाळवंट, वार्षिक अत्यल्प तापमान कक्षा. पुढचा खंड आहे आफ्रिका. आफ्रिका खंडामध्ये दाट लोकसंख्येस कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. नदी खोऱ्यातील सुपीक मैदानी प्रदेश आणि नैसर्गिक संसाधने. तसेच आफ्रिका खंडामध्ये लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. वाळवंटी प्रदेश, असमान दैनिक तापमान कक्षा. पुढचा खंड आहे आशिया. आशिया खंडामध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. नदी खोऱ्यातील सुपीक मैदानी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश, नैसर्गिक संसाधने, अनुकूल प्राकृतिक विविधता. आशिया खंडामध्ये लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. प्राकृतिक विविधता, पर्यावरणीय असमतोल, पर्वत श्रेणींचं स्थान आणि वाळवंटी प्रदेश. पुढचा 6वा खंड आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. किनारी मैदानी प्रदेश, नैसर्गिक संसाधने, अनुकूल प्राकृतिक विविधता. आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या विरहित किंवा लोकसंख्या विरळ असलेल्या कारणीभूत ठरणारे घटक, प्राकृतिक घटक जे आहेत ते आहेत प्राकृतिक विविधता, पर्यावरणीय असमतोल आणि वाळवंटी प्रदेश. आणि शेवटचा खंड आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका खंडामध्ये बारमाही हिमाच्छादित प्रदेश असल्यामुळे या खंडावर मनुष्यवस्ती नाही किंवा अत्यल्प आहे. तसेच लोकसंख्या विरहित किंवा विरळ असण्यासाठीही तेच कारण आहे, बारमाही हिमाच्छादित प्रदेश. आज आपण काय शिकलो हे पाहूया. विभाजित वर्तुळ आणि जगाच्या नकाशाच्या आधारे पृथ्वीच्या एकूण भूमीचे खंडांतर्गत असलेले वितरण आज आपण अभ्यासले. विभाजित वर्तुळ आणि जगाच्या नकाशाच्या आधारे खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आज आपण अभ्यासली. लोकसंख्येची घनता काढण्याचे सूत्र आपण अभ्यासले. जगातील काही निवडक देशांची एकूण भूमी, एकूण लोकसंख्या आणि त्या देशांची लोकसंख्या घनता आपण अभ्यासली. जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध आपण अभ्यासला. खंडनिहाय दाट व विरळ लोकसंख्या वितरणास कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आज आपण अभ्यासले. पुढील पाठात पुढील घटक घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.